Hello friends, in previous lecture we have studied the topic nuclear chemistry and radioactivity. In this topic we have studied what is nuclear fission and nuclear fusion. In today's lecture we have to study some applications of radioactivity. So radioactivityचं ॲप्लिकेशन किंवा युजेस आहेत ते कुठल्या कुठल्या फील्डमध्ये केलेलं आहेत त्याचा स्टडी आपल्याला या टॉपिकमध्ये करायचं आहे. तर आता ॲप्लिकेशन नंबर 1 बघूया आपण. रेडिओ कार्बन डेटिंग. तर रेडिओ कार्बन डेटिंग मीन्स द टेक्निक इज दिस टेक्निक यूज्ड टू फाइंड द एज ऑफ हिस्टोरिक और आर्कियोलॉजिकल ऑर्गेनिक सैंपल्स such as wood sample and animal or human fossils by using radioactive isotope of carbon, that is C14. म्हणजे हे जे पहिलं ॲप्लिकेशन आहे कार्बन डेटिंग्स, तर हे ॲप्लिकेशन आपण कार्बनचा जो आयसोटोप आहे 14, कार्बनमध्ये 3 आयसोटोप्स आहेत C12, C13 and C14. तर त्यामधला C14 हा रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप आहे. आता ॲटमॉस्फिअरमध्ये कार्बन डायऑक्साईड असतो, तर कार्बन डायऑक्साईडमध्ये C12 हा जास्त प्रमाणात असतो, तर C14 हा कमी प्रमाणात असतो. म्हणजे प्रत्येकाचं प्रपोर्शन हे फिक्स आहे. ॲनिमल्स किंवा प्लॅन्ट्स यांच्या बॉडीमध्ये तो CO2 ॲटमॉस्फिअरमधून जात असतो आणि त्यामध्ये त्या ॲनिमल किंवा प्लॅन्टच्या बॉडीमध्ये मग C12 आणि C14चं ठराविक असं पर्सेंटेज जे ॲटमॉस्फिअरमध्ये असतं तेच पर्सेंटेज बॉडीमध्ये असतं. मग आफ्टर डेथ ऑफ ॲनिमल्स ऑफ प्लॅन्ट्स त्यामध्ये किती सॅम्पलमध्ये C14 हा आयसोटोप शिल्लक आहे याच्यावरून आपण त्या प्लॅन्ट्सचं किंवा ॲनिमल्सचं किंवा जे फॉसिल्स आहेत त्याचं एज काढू शकतो. या मेथडला कार्बन डेटिंग असं म्हटलेलं आहे. तर आता या कार्बन डेटिंगसाठी जो आयसोटोप वापरला आहे तो C14 आहे आणि C14चं हाफ लाईफ पिरियड आहे 5730 इयर्स. मग या व्हॅल्यूवरून आपण कुठल्याही फॉसिल असेल ॲनिमल, ह्युमन किंवा वूड सॅम्पल झाडाचं वय हे आपण या मेथडनं काढू शकतो. ही पहिली मेथड किंवा पहिलं ॲप्लिकेशन आहे कार्बन डेटिंग, रेडिओ ॲक्टिव्ह कार्बन डेटिंग. आणि ज्यामध्ये महत्त्वाचा कार्बनचा आयसोटोप आहे तो C14. याच्या पर्सेंटेजवरून आपण एज काढू शकतो. दिस इज फर्स्ट ॲप्लिकेशन. सेकंड ॲप्लिकेशन कुठलं आहे बघा, इलेक्ट्रिकल एनर्जी. आता इलेक्ट्रिकल एनर्जी आपण न्यूक्लिअर फिशन पासून तयार करू शकतो. न्यूक्लिअर पॉवर किंवा न्यूक्लिअर पॉवर प्लांट तुम्ही ऐकला असेल. न्यूक्लिअर एनर्जी त्या ठिकाणी न्यूक्लिअर रिॲक्टरचा वापर केला जातो. न्यूक्लिअर रिॲक्टर एक डिव्हाइस आहे की या डिव्हाइसमध्ये न्यूक्लिअर एनर्जी यूज्ड टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. म्हणजे न्यूक्लिअर एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिसिटीमध्ये केलं जातं. त्या डिव्हाइसला न्यूक्लिअर रिॲक्टर असं म्हणतात. म्हणजे न्यूक्लिअर केमिस्ट्रीमध्ये आपण न्यूक्लिअर एनर्जी तयार करू शकतो आणि ती जी एनर्जी आहे त्याचं यूज इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण्यासाठी केला जातो. तर याच्यामध्ये एक्झाम्पल बघा, 1 ग्रॅम युरेनियम आपण जर घेतलं, 1 ग्रॅम युरेनियमचा आयसोटोप 235, युरेनियम 235. सपोज 1 ग्रॅम युरेनियम इज टेकन, तर 1 ग्रॅम युरेनियमपासून 24,000 किलोवॅट 24,000 किलोवॅट पर आवर एवढी काय होते एनर्जी तयार केली जाते. 1 ग्रॅम युरेनियमची कॅपॅसिटी किती आहे, 24,000 किलोवॅट पर आवर एवढी एनर्जी तयार केली जाते. आता ही जर एनर्जी आपण इतर याच्याशी कम्पेअर केली, समजा कोळसा असेल, कोळसा ज्यावेळेला आपण 3 टन कोळसा 3 टन कोल बर्निंग जेवढी एनर्जी तयार होईल तेवढी 1 ग्रॅम युरेनियम तयार करू शकतो. किंवा 12 बॅरल्स ऑइल, 12 बॅरल्स ऑइल्सपासून जेवढी एनर्जी तयार होईल तेवढी एनर्जी 1 ग्रॅम युरेनियमपासून तयार केली जाते. किंवा 5000 मीटर क्यूब नॅचरल गॅसपासून जेवढी एनर्जी तयार होईल तेवढी एनर्जी 1 ग्रॅम युरेनियम तयार करू शकतो. म्हणजे 1 ग्रॅम युरेनियमची पॉवर आपण जर इतर याच्याशी कम्पेअर केली तर जास्त आहे. तर असा इलेक्ट्रिकल एनर्जी तयार करण्यासाठी आपण रेडिओ ॲक्टिव्ह युरेनियम किंवा रेडिओ ॲक्टिव्ह दुसरे जे कंपाऊंड्स असतील त्याचा यूज करू शकतो. तर थर्ड ॲप्लिकेशन आहे ॲप्लिकेशन इन मेडिसिन. हे महत्त्वाचं ॲप्लिकेशन आहे बघा, कारण याच्यावर तुम्हाला MCQ विचारला जाऊ शकतो. आता वेगवेगळे रेडिओ आयसोटोप्स दिलेले आहेत. मग या रेडिओ आयसोटोपचा कुठल्या ह्याच्यामध्ये यूज केलेला आहे, तर फर्स्ट
क्रोमियम आहे 2451 मास नंबर, हा क्रोमियमचा आयसोटोप आहे. हे सगळे आयसोटोप्स आहेत, रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप्स, रेडिओ आयसोटोप्स. तर याचा यूज, याच्यापासून निघणारे जे गॅमा रेज असतील त्याचा यूज स्प्लीन इमेजिंग या ट्रीटमेंटसाठी केला जातो. त्यानंतर आयर्न आहे Fe2659, आयर्नचा आयसोटोप. याच्यापासून निघणारे बीटा किंवा गॅमा रेज जे आहेत त्याचा यूज बोन मॅरो फंक्शन याच्यासाठी केला जातो. तिसरा जो आयसोटोप आहे तो फॉस्फरसचा आहे 1535. तर याच्यापासून सुद्धा निघणारे बीटा गॅमा रेज याचा यूज ट्रीटमेंट ऑफ ल्युकेमियाच्या ट्रीटमेंटसाठी फॉस्फरसचा आयसोटोप वापरला जातो. देन कोबाल्ट 2760, कोबाल्ट 26, कोबाल्ट 27 ॲटॉमिक नंबर, मास नंबर इज 16. तर हा जो आयसोटोप आहे कोबाल्टचा, त्याच्यापासून निघणारे बीटा किंवा गॅमा रेजचा यूज कॅन्सर ट्रीटमेंट म्हणजे कॅन्सरवरती उपचार करण्यासाठी केला जातो. देन आयोडीनचा आयसोटोप कुठला आहे 53, त्याचा ॲटॉमिक नंबर 131, मास नंबर असणारा आयोडीनचा आयसोटोप. याच्यापासून निघणारे जे बीटा गॅमा रेज आहेत त्याचा यूज थायरॉईड जर कॅन्सर असेल तर आयोडीनचा आयसोटोपचा यूज केला जातो. त्यानंतर लास्टला आहे रेडियम 88-226, मास नंबर, रेडियमचा आयसोटोप आहे. याचा यूज किंवा याच्यापासून निघणारे बीटा आणि गॅमा रेज याचा यूज इम्प्लांटेड इन ट्युमर्स याच्यासाठी केला जातो. तर हे महत्त्वाचं यूज आहे मेडिसिनमधले. तर तुम्हाला MCQमध्ये पुढं डिसीज दिला जाईल आणि विच आयसोटोप इज यूज्ड फॉर ट्रीटमेंट ऑफ थायरॉइड कॅन्सर, अशा टाईपची MCQ तुम्हाला या पॉईंटवरती विचारले जाऊ शकते. सो दिस इज थर्ड ॲप्लिकेशन, दॅट इज इन मेडिसिन. देन फोर्थ ॲप्लिकेशन जे आहे ते ॲप्लिकेशन इन ॲग्रिकल्चर, शेतीमध्ये. तर शेतीमध्ये जनरली प्रिझर्वेशन, आपण अन्नधान्य साठवून ठेवतो ते प्रिझर्व करण्यासाठी किंवा फ्रूट्स असतील ती प्रिझर्व करण्यासाठी गॅमा रेजचा यूज केला जातो. गॅमा रेज म्हणजे स्टोअर ज्या ठिकाणी असेल त्या स्टोअर रूममध्ये गॅमा रेज जर असतील तर ते फूड मटेरियल खराब होत नाही. आता गॅमा रेज कुणापासून, कोबाल्ट किंवा सीझियम, कोबाल्ट 60 किंवा सीझियम, हे जे रेडिओ आयसोटोप्स आहेत 137, यांच्यापासून निघणारे जे गॅमा रेज आहेत याचा यूज प्रिझर्वेशन ऑफ फूड मटेरियल यासाठी केला जातो. म्हणजे ॲग्रिकल्चरमध्ये फक्त लक्षात ठेवा गॅमा रेजचा यूज प्रिझर्वेशन ऑफ फूड मटेरियल. त्यानंतर लास्ट एक ॲप्लिकेशन आहे ॲप्लिकेशन इन केमिकल रिॲक्शन्स. तर केमिकल रिॲक्शनमध्ये रेडिओ ट्रेसर टेक्निक जे यूज्ड टू ट्रेस द पाथ फॉलोड बाय केमिकल रिॲक्शन. म्हणजे केमिकल रिॲक्शनचा पाथ फॉलो करण्यासाठी रेडिओ ट्रेसर टेक्निक वापरलं जातं. तर त्यामध्ये रेडिओ आयसोटोप असतो. सो दीज आर सम इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन्स ऑफ रेडिओ ॲक्टिव्हिटी. पुन्हा एक वेळ मी रिपीट करतो बघा. फर्स्ट ॲप्लिकेशन आहे कार्बन डेटिंग. त्याच्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट काय लक्षात ठेवायचं की जे ॲनिमल फॉसिल किंवा ह्युमन फॉसिल किंवा वूड सॅम्पल यांचं जे एज आहे ते आपण कार्बनचा 14 हा रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप्स त्याचं जे पर्सेंटेज असेल त्यामध्ये त्याच्यावरून फाइंड आउट करू शकतो. आणि हाफ लाईफ त्या आयसोटोपचा आहे 5730 इयर्स. सेकंड ॲप्लिकेशन आहे इलेक्ट्रिकल एनर्जी. आता आपण रेडिओ ॲक्टिव्ह जर युरेनियम घेतला 1 ग्रॅम युरेनियम तर त्यापासून तयार होणारी जी एनर्जी आहे त्या एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिसिटीमध्ये केलं जातं. 1 ग्रॅम युरेनियम इट गिव्स अबाउट 24,000 किलोवॅट पर आवर एनर्जी. सो दिस इज सेकंड ॲप्लिकेशन ऑफ ए रेडिओ ॲक्टिव्हिटी. थर्ड ॲप्लिकेशन इज इन मेडिसिन. तर मेडिसिनमध्ये रेडिओ आयसोटोप्स जे आहेत इथं दिलेले आहेत सगळे आणि त्या रेडिओ आयसोटोपचा कुठल्या डिसीजवरती यूज केला जातो किंवा कुठल्या ट्रीटमेंटसाठी त्याचा यूज केला जातो ही रेडिओ आयसोटोप्स सगळे लक्षात ठेवायचे आणि त्याच्या पुढे आलेले डिसीजेस. त्यानंतर ॲप्लिकेशन नंबर 4 जे आहे ते ॲग्रिकल्चरसाठी. म्हणजे रेडिओ आयसोटोप्समध्ये गॅमा रेज जे गॅमा रेजचा यूज फूड प्रिझर्वेशन, फूड किंवा फ्रूट्सचं प्रिझर्वेशन करण्यासाठी केला जातो. त्याच्यामध्ये कोबाल्ट 60 किंवा सीझियम 137 यापासून निघणारे जे गॅमा रेज आहे त्याचा यूज प्रिझर्वेशन ऑफ फूड मटेरियलसाठी केला जातो.
आणि लास्ट वन इज ॲप्लिकेशन इन केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शनचा पाथ हा रेडिओ ट्रेसर टेक्निकनं आपण फाइंड आउट करू शकतो. सो दीज आर मेन ॲप्लिकेशन्स ऑफ रेडिओ आयसोटोप्स. Then we have to solve some numericals on this topic. And the numericals are, the first numerical is balance the nuclear reaction. मला एक्झाममध्ये या टाईपचा क्वेश्चन विचारला जाऊ शकेल. बॅलन्स द न्यूक्लियर रिॲक्शन. आता या ठिकाणी रिॲक्शन दिले आहे झेनॉन 54 180. This gives lambda plus iodine 53 180. आता ही रिॲक्शन तुम्हाला बॅलन्स करायची. म्हणजे या ठिकाणी कुठलं न्यूक्लियस येईल ते तुम्ही फाइंड आउट करायचं. तर फाइंड आउट कसं करायचं, इकडे रिॲक्टंटच्या साईडचा ॲटॉमिक नंबर आणि प्रॉडक्टच्या साईडचा ॲटॉमिक नंबर सेम आले पाहिजे. आता इकडे किती आहे, रिॲक्टंटमध्ये 54 आहे, इथं आहे 53. म्हणजे इथं जे पार्टिकल असेल त्याचा ॲटॉमिक नंबर हा 1 आला पाहिजे. आता वरती बघा मास नंबर 118 आहे, इकडे सुद्धा 118. म्हणजे मास नंबर रिमेन्स सेम, म्हणजे मास नंबर 0 असणार असं कुठलं पार्टिकल आहे. तर या ठिकाणी त्याचं आन्सर जे आहे ते पॉझिट्रॉन आहे. पॉझिट्रॉन E10. आता बघा इथं 53 + 1 54. तर दोन्ही साईड कशा झाल्या पाहिजे, बॅलन्स झाल्या पाहिजे. तर 0 + 118 मीन्स 118. LHSला सुद्धा 118 आहे. याप्रमाणे तुम्हाला रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी परीक्षेला 1 मार्काला विचारले जाईल. त्यानंतर दुसरं एक न्यूमरिकल आहे सेकंड. हाफ लाईफ पिरियड दिलेलं. हाफ लाईफ पिरियड ऑफ सोडियम 24 इज 900 minutes. What is the decay constant? What is decay constant? आता हे 2 मार्काचं न्यूमरिकल आहे. त्याच्यामध्ये बघा मला हाफ लाईफ पिरियडची व्हॅल्यू दिलेली आहे. हाफ लाईफ पिरियड किती आहे, 900 minutes आहे आणि डीके कॉन्स्टंट विचारलेलं आहे. तर हाफ लाईफ पिरियड आणि डीके कॉन्स्टंटमधलं रिलेशन तुम्हाला माहिती पाहिजे. ते रिलेशन काय हो, रिलेशन काय, डीके कॉन्स्टंट इक्वल टू 0.693 डिवाइड बाय टी हाफ. हाफ लाईफ पिरियड मीन्स टी हाफ. आता या ठिकाणी 900 minutes ही व्हॅल्यू कशी आहे, टी हाफची 900 minutes. Put this value in this formula, then we can get the value of decay constant 0.693 divided by 900. After solving this, you get your answer 7.7 into 10 raised to -4. What is the unit for decay constant? Here time is given in minutes, so here denominator is minutes, so therefore unit is per minute or minute raised to -1. So this is an example between half life period and decay constant. Third example, decay constant. Decay constant of mercury 197 mass number is 0.017 per hour h raised to -1. What is half life? यासारखाचा प्रॉब्लेम आहे. तर तुम्हाला हाफ लाईफ दिलेला आहे, डीके कॉन्स्टंट काढा असा क्वेश्चन होतो. आता या प्रॉब्लेममध्ये डीके कॉन्स्टंट दिलेला आहे, हाफ लाईफ पिरियड तुम्हाला काढायचं. तर सेम फॉर्म्युला यूज करा. काय फॉर्म्युला बघा, कन्वर्ट करा. टी हाफ इक्वल टू काय 0.693 डिवाइड बाय लॅम्बडा. लॅम्बडा मीन्स डीके कॉन्स्टंट, द व्हॅल्यू इज गिवन 0.017 per hour. Substitute this value in this equation, 0.693 upon 0.017. After solving,
this, you can get the answer 40.7 unit is hour. इथं पर आवरमध्ये डिनॉमिनेटरला पर आवर असेल तर वरती आले की होणार आवरमध्ये. So half life period is 40.7 hour. So these are some examples based on this topic. So this topic is completed. Thank you.